छान जी स्वामी समर्थांची महाकाल म्हटलं गेला ना त्याचा प्रचार चालू लागेल सेम ना. छान. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आय होप मस्त मजेत असाल. तर मला माहिती आहे आता सध्या तुम्ही थंबनेलवरचं टायटल बघूनच तुम्ही व्हिडिओ बघायला आला असता. तर हो, आम्ही एकदा गेल्यानंतर स्वामींचा जो समाधी मठ आहे ना तिथेही आम्ही अशी खिचडी खाल्लेली आणि ती आम्हाला प्रचंड आवडलेली. आणि शेवटी तो प्रसाद आहे, प्रसाद छानच असतो. तरी देखील मी याआधी पण ही खिचडी बनवलेली आहे, म्हणूनच म्हटलं आज ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावी. तर इथे मी ना हे तांदूळ आणि मसूरची डाळ आहे आणि मुगाची डाळ हे सगळं स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. आणि तांदूळात 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि थोडीफार आम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी लागेल तशी डाळ घेतलेल्या आहेत. आणि दुसरीकडे इथे हे टोमॅटो घेतले आणि इथे तेजपत्ता, दालचिनी आणि 1 चक्री फूल घेतले, बस एवढंच. आणि 1 मिडियम साईजचा कांदा घेतलाय, इथे बटाटे घेतले आणि सगळ्यात मेन महत्त्वाचा आपला इन्ग्रेडियंट म्हटलं तर हे आलं लसूण पेस्ट आणि दुसरं म्हटलं तर लाल तिखट. हे दोन्ही स्किप करायचं नाही, कारण ह्यानीच ती टेस्ट येणार आहे त्या खिचडीला. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सर्वात पहिले तर कुकरमध्ये तुम्हाला हवं तेवढं तेल पहिले तर टाकून घ्या. आणि तुम्हाला इथं पुढे वाटेलही सेम आपण रेग्युलर बनवतो ना तशीच आहे, फक्त त्यात जास्त काही मसाले वगैरे टाकायचे नाही आहेत. आणि तिथे आम्ही खरंच तशी खिचडी बनवलेली आणि ती खरंच आम्हाला खूप आवडली होती, म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी. कारण असंही आज मी खिचडी बनवत होते तर सेम तशीच बनवावी आणि ही तुम्हाला देखील शेअर करावी यासाठीच मी इथे खिचडी बनवत आहे. तुम्ही एकदा करून बघा आणि मला नक्की रिप्लाय करा. तर इथे मी पहिले मोहरी वगैरे टाकून घेतलेली आहे, त्यानंतर मी जिरं वगैरे टाकून घेतलेलं आहे. हे छान व्यवस्थित तडतडून द्यायचं, अगदी वगैरे कच्चं वगैरे ठेवायचं नाही. कच्चं वगैरे राहिलं तर त्याची कडवट चव वगैरे त्यात उतरू शकते, मग ते खिचडीची टेस्टच पूर्ण बदलून जाणार. त्यानंतर मी जे काही खडे मसाले घेतलेले, तेजपत्ता, दालचिनी आणि 1 चक्री फूल घेतलेलं ते टाकून घेतलं. त्यानंतर मग मी आलं लसूणची जी पेस्ट होती ते पण टाकून घेतली, कांदा वगैरे टाकून घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना यात मसाले खूप जास्त काही वापरायचे नाहीत. खडे मसालेमध्ये ना तुम्ही अगदी फक्त तेजपत्ता जरी घेतला ना तरीही तेवढ्यात ते चालून जाईल. खूप जास्त मसाले वापरायचे नाहीत. जितकं तुम्ही ह्या खिचडीला सिंपल ठेवाल ना तितकं त्याला ती टेस्ट तशी येईल. ज्यांनी कोणी हा प्रसाद तिथे खाल्लेला असेल ना तर त्यांना ह्याची टेस्ट समजून येईल जेव्हा तुम्ही हे करून बघाल खिचडी अशी. आणि ही खिचडी बनवायला ना खूप झटपट बनते, अगदी 5-10 मिनटात ही रेसिपी होऊन जाते. आणि जे कोणी आजारी वगैरे आहेत ना, ज्यांची जिभेची चव वगैरे बदलते ना आजारी असल्यानंतर, त्यांनाही तुम्ही नक्की खिचडी देऊन बघा, त्यांना खूप आवडेल. आणि करून बघा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचे असे जे काही अनुभव असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि आणखीन अशा काही खिचडीच्या रेसिपीज वगैरे असतील ज्या की 5-10 मिनटात झटपट अशा होतील, त्या देखील तुम्ही मला शेअर करू शकता, कमेंट करून सांगू शकता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.
तांदूळ टाका. माझ्या मुलाला तांदूळ टाकलं. त्याच्यात आता पाणी टाकलं. माझ्या मुलीला आता माझी मम्मीने त्याच्यात पाणी टाकलं आणि तिला हलवलं. थोडं मीठ टाकलं. अजून 2 चमचे टाकले. आता माझ्या मम्मीने त्याला बंद केलं. आता आपण त्याला ठेवू जरा. कशी झाली हो खिचडी? मस्त झाली. जशी आपण अक्कलकोटला खाल्ली होती ना सेम तसा प्रसादासारखी लागली. हां का, नक्की ना? अगं शूटिंग चाललंय मग काहीतरी असं बोलायला नाही सारखं करून. नाही एक नंबर. खरंच ना? बाळ कशी झाली रे? छान. जी स्वामी समर्थांची हा अक्कलकोटला गेला ना हा. तसा प्रसाद सारखं लागेल. सेम ना?